म्हणतात लग्नाची रेशीमबाग वरूनच म्हणजे ब्रह्मदेवाच्या हातून जुळलेली असते. आपण कोण होतो जोडणारे? प्रत्येकाच्या नशिबी कोणती मुलगी वा मुलगा जीवनाचे जोडीदार होईल हे फक्त ब्रह्मदेवालाच माहीत असते. पृथ्वीवरील अनेक मानवांपैकी एक ध्येय वेडा तरुण ज्याचे नाव माधव असते, त्याच्या जीवनाची ही कथा. माधव हा स्वभावाने साधाभोळा तरुण तरुणाईच्या चव्हाट्यावर आपले शिक्षण पूर्ण करून उभा आहे. त्याचा खूप मोठा मित्रपरिवार आहे. त्याचा साधाभोळा स्वभाव पाहून त्याचे शाळेतील बालपणीचे मित्र अजूनही त्याच्यासोबत साथ देत मैत्री निभावत आहे. जीवनाच्या प्रत्येक पायरीवर माधवला मित्राची साथ मिळते आणि मित्राच्या सोबतीनेच तो बाहेरच्या जगात वावरण्यास व बाहेरच्या जगाशी दोन हात करण्यास सरसावतो. वाणिज्य शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेऊन तो नोकरी मिळवण्यासाठी अनेक स्पर्धा परीक्षा देत असतो. त्याच्यासोबत त्याचे 2-3 खास मित्र जे सोबत शिकलेले असते तेही स्पर्धा परीक्षा देऊन आपले नशीब आजमावत असतात. जीवनाच्या वाटेवर हे सर्व ध्येयवेडे तरुण आता पुढे सरसावले असते. जीवनात पुढे काय करावे? शिक्षण घेऊन शिक्षित बेरोजगार म्हणून त्यांच्या मस्तकी एक शिक्कामोर्तब झालेला असतो. वडिलांचे थकते वय आणि सर्व तरुण बेरोजगार मित्रांचे वाढते वय या दोन प्रश्नांच्या मध्ये हे सारे मित्र चिंतेचा डोंगर सांभाळून उभे असतात. त्यातच माधवही असतो. माधव नेहमीच विचार करतो की एवढे शिक्षण घेतल्यानंतर त्याच्या शिक्षणाचे चीज व्हावे. वडिलांनी सर्व भावंडांचे पालनपोषण करून त्यांना शिक्षण शिकवून जीवनात जगण्याची व स्वतःचे जीवन सुंदर बनवण्यासाठी सामर्थ्यवान बनवले. यासाठी माधव आईवडिलांचे नेहमीच मान ठेवतो, आभार मानतो आणि आता तो शिकून सवरून मोठा झाला, कुटुंबाचा भार सहन करण्यासाठी तत्पर झाला हे जाणतो. म्हणून त्याची नोकरी लागण्यासाठी चढाओढ लागलेली असते. जेणेकरून लवकर नोकरी लागली की तो वडिलांच्या डोक्यावरील ताण कमी करेल व वडिलांचा आधार बनून योग्य ती मुलगी मिळाल्यावर त्या मुलीशी लग्न करून आईचाही डोक्यावरचा ताण कमी करण्यास मदत करेल. या हेतूने तो नोकरीसाठी वाटाघाटी करू लागला. अनेक खाजगी कंपन्या, अनेक संस्थाने, अनेक स्पर्धा परीक्षेत आपले नशीब आजमावण्यासाठी मेहनतीची कास धरून तो उगवत्या सूर्याला नमन करून त्याच्या मित्रासोबत बाहेर पाऊल टाकतो. घराजवळील एका मोठ्या वाचनालयात रोज जाऊन तो आणि त्याचा मित्र जयेश वर्तमानपत्र चाळणे, स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती पाहणे व MPSCच्या परीक्षेची तयारी करणे आणि जनरल नॉलेजची पुस्तके वाचणे इत्यादी कामाला लागतात. तिथूनच मग त्यांचा मार्ग भेटतो. जीवनाच्या वळणावरती उभे राहिल्यानंतर अनेक पुढे जाणाऱ्या वाटा व अनेक जीवनाचे प्रश्न माधव व जयेशला दिसतात. ते दोघेही त्या वाटांवरती आगंतुक नजरेने पाहत असतात. अशाच वेळी त्यांचे तरुण मन गुलाबकळी मनात फुलविणाऱ्या देखण्या व तरुण मुलीकडे जाते. नोकरीसंबंधी व शिक्षणासंबंधी पावले पुढे टाकताना मनातील प्रेमाधिक भावनाही जागरूक असतात. अशावेळी मनातील प्रेमाधिक भावना कोणाजवळ तरी प्रगट कराव्या म्हणून आपलीही एक प्रेयसी असावी असे माधव व जयेशला वाटते. अभ्यासाव्यतिरिक्त फावल्या वेळात या प्रेमाच्या भावना एखादी सुंदर मुलगी समोरून गेली की मनात तयार होतात आणि मग माधव एखाद्या प्रेयसीचे मनोमनी स्वप्न पाहतो आणि त्या स्वप्नात लोभस कळीचे रूप पाहून तिच्यासोबत गुजगोष्टी करण्यास तल्लीन होतो. साहजिकच आहे, तो तरुण असल्यामुळे त्याच्या मनात प्रीतीचे बंध जुळणारच. आंतरिक मन
प्रेमाची पाऊलवाट चालण्यास धजावणारच. जीवनाच्या अनेक वाटेवर उभा असलेला माधव हा होतकरू व तेवढाच हळवा मनाचा तरुण आयुष्याची पाऊलवाट अगदी धैर्याने चालत असतो. या उमेदीच्या वाटेवर किती फुले विखुरली आहेत, किती खाचखळगे आहेत, हे आपल्याला पुढील येणाऱ्या भागात पाहायला मिळेलच. खरंच माधव आपल्या पुढील जीवनात यशस्वी होतो काय? त्याला मनासारखी नोकरी व छोकरी मिळेल काय? कोण त्याची प्रेयसी नववधू असेल, हे आपण पुढील भागात पाहू. तोपर्यंत नमस्कार. कथेचे भाग नियमित वाचावे आणि कथा पूर्ण वाचून त्यातील मधुरस आपण